आणि दुसऱ्या बाजूला कुठल्याही परिस्थितीमध्ये हे काम झालं नाही तर तुम्हाला तीव्र आज या ठिकाणी पुढच्या काळामध्ये आक्रोशाला सामोरं जावं लागेल. हे माझं आज या सर्व माता भगिनींच्या साक्षी मी या ठिकाणी सांगतो. आज 13 गावातील आमचे सर्व मोठ्या संख्येनं माता भगिनी इथे उपस्थित आहेत आणि या सगळ्या आपण बघितलं असेल की गांधीनगर पाणी पुरवठा योजना ही मोठ्या प्रमाणात आज आम्ही या दक्षिण मतदारसंघामध्ये आणली आणि आज 4 वर्ष ओलांडून होत आलेली आहेत. तरी देखील ही योजना काय पूर्ण होण्याच्या मार्गावर आम्हाला दिसत नाही. पण नक्की आम्ही ही योजना मंजूर करून आणली म्हणून तुम्ही दुर्दैवानं या सगळ्या लोकांना वेठीस धरता का काय अशी शंका आमच्या मनामध्ये आहे आणि म्हणून आज लोकांचा आक्रोश या ठिकाणी वाढत चाललेला आहे. आज 32 टाक्या या योजनेमध्ये त्यातले 6 टाक्या नुसतं पूर्ण झालेले आहेत. 4 वर्ष काय केलं तुम्ही ही शंका आमच्या मनामध्ये आणि मग कुठंतरी हे योजना मार्गी लागली पाहिजे. याच्यावर कुठलंही राजकारण आलं नाही पाहिजे. तुम्ही आम्हाला श्रेय देऊ नका, विरोधकांना सांगणार माझं तुम्ही नारळ फोडायला या काय हरकत नाही, पण किमान त्या लोकांना वेठीस धरू नका ही आमचा उद्देश आहे. आगामी काळामध्ये काय भूमिका असणार आहे? एवढंच माझं सांगणं आहे की प्रशासन नेहमी पाणी पोसायचं काम करते, कुठेतरी गोड बोलायचं आणि दिशाभूल करायचं काम करते. मेगा इंजिनिअरिंगला तुम्ही सहकार्य करताय अशी आमची मनामध्ये शंका आहे. त्यामुळे कुठल्या परिस्थितीमध्ये जी कन्स्ट्रक्शन कंपनी काम करत नाही त्याला तर तुम्ही धारेवर धरलंच पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला कुठल्याही परिस्थितीमध्ये हे काम झालं नाही तर तुम्हाला तीव्र आज या ठिकाणी पुढच्या काळामध्ये आक्रोशाला सामोरं जावं लागेल. हे माझं आज या सर्व माता भगिनींच्या साक्षी मी या ठिकाणी सांगतो. मोठे गाव आहेत, ही मोठी गाव आहेत आणि ही सगळी मोठी गावांना मुबलक पाणी मिळालं पाहिजे या उद्देशानं आपण या ठिकाणी केले. पाणी भरपूर आहे पण पाणी लोकांपर्यंत आणण्याची योजना ही लवकरात लवकर आम्हाला पूर्ण करायची आहे. यासाठी हा मोर्चा आहे. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.